नमस्कार, आपल्या YouTube चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण फ्री सिलाई मशीन योजनाबद्दल माहिती पाहणार आहोत। फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना स्वतःचा व्यवसाय घरातून सुरू करण्याच्या उद्देशाने ही महत्त्वपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे, जेणेकरून महिलांना आपल्या परिसरातील नागरिकांची कपडे सिलाई मशीनवर शिवून पैसे कमवता येतील आणि त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाची देखभाल करू शकतील। आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी फ्री सिलाई मशीन वितरित केल्या जातात। महाराष्ट्र राज्य सरकार महिलांना घरातून रोजगाराची संधी प्रदान करते, जेणेकरून महिला स्वतःच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करू शकतील। या योजनेत लाभार्थी महिलांना सिलाई मशीनच्या सहाय्याने घरी बसून परिसरातील नागरिकांची कपडे शिवून पैसे कमवता येतील। अशा प्रकारे त्यांची आर्थिक उत्पन्न थोडी वाढेल। राज्य सरकारचा विचार आहे की राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात 5000हून अधिक गरजू महिलांना मोफत सिलाई मशीन वाटप करणे। महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागात अनेक कुटुंबे दारिद्र्यरेषेखाली जीवन जगतात, त्यामुळे महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी पैसे मिळवण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते। ग्रामीण भागात स्थायी रोजगार संधी उपलब्ध नसल्यामुळे महिलांना रोजगार मिळवण्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो। अशा प्रकारे महिलांना त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करता येत नाही। महिला घरातून लघु उद्योग सुरू करण्यास इच्छुक आहेत। शिवण महिलांसाठी योग्य पर्याय आहे, म्हणून महिलांना राज्य सरकारने सुरू केलेल्या सिलाई योजनेत सिलाईचा लाभ मिळत आहे। महिलांना महाग असल्यामुळे सिलाई मशीन खरेदी करता येत नाही, त्यामुळे त्यांना इतरांकडून सिलाई मशीन खरेदी करावी लागते। उच्च व्याजदराने कर्ज घ्यावे लागेल। आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील गरजू महिलांच्या या सर्व समस्या विचारात घेऊन केंद्र सरकारने योजना सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला। या योजनेचा मुख्य उद्देश महाराष्ट्र राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना घरातून स्वतःचा लघु उद्योग सुरू करण्यास सक्षम करणे आहे, जेणेकरून त्या स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबाला आधार देऊ शकतील। सिलाई मशीन योजना महाराष्ट्राचा उद्देश महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना घरातून स्वतःचा लघु व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेत गरजू महिलांना मोफत सिलाई मशीन वाटप केल्या जातात। महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न थोडे वाढवणे, महाराष्ट्र राज्यातील बेरोजगारी कमी करणे, नवीन रोजगार प्रदान करणे, बेरोजगार महिलांना संधी। योजनेच्या वैशिष्ट्ये राज्यातील 50,000हून अधिक महिलांना मोफत सिलाई मशीन वाटप करण्याचे लक्ष्य ठेवले आहे। योजनेचे लाभार्थी ग्रामीण तसेच शहरी भागात आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील बेरोजगार महिला। योजनेचा फायदा योजनेत मिळालेल्या सिलाई मशीनच्या सहाय्याने महिलांना स्थानिक नागरिकांची कपडे शिवून रोजगार मिळवता येईल, ज्यामुळे त्यांची आर्थिक उत्पन्न थोड्या प्रमाणात वाढेल आणि महिलांना त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करता येतील। योजनेखाली प्राधान्य अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अपंग, विधवा महिलांना प्राधान्य दिले जाईल। आवश्यक पात्रता महिला अर्जदार महाराष्ट्र राज्याची स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे। योजनेचे नियम आणि अटी महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच योजनेचा लाभ दिला जाईल। महाराष्ट्र राज्याबाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। महिला अर्जदार आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील बेरोजगार महिला असणे आवश्यक आहे। महिला अर्जदाराची वय 20 वर्षांपासून 40 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे। 40 वर्षांवरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। सिलाई मशीन योजनेचा लाभ महिलांनाच दिला जाईल। राज्यातील पुरुषांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न 1.2 लाखांपेक्षा जास्त नसणे आवश्यक आहे। महिला अर्जदारकडे सिलाई प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विधवा आणि अपंग महिलांना प्राधान्य दिले जाईल। जर महिला अर्जदारने केंद्र किंवा राज्य सरकारने सुरू केलेल्या कोणत्याही सिलाई मशीन वितरण योजनेत लाभ घेतला असेल, तर अशा परिस्थितीत महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। सरकारी नोकरी करणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। जर अर्जदार विधवा असेल, महिलांनी आपल्या पतीचा मृत्यूपत्रक अर्जासह सादर करणे आवश्यक आहे। जर अर्जदार महिला अपंग असेल, तर अपंगत्व प्रमाणपत्र अर्जासह सादर करणे आवश्यक आहे। एक कुटुंबात फक्त एक महिलांना मोफत सिलाई मशीनचा लाभ दिला जाईल। जर महिला अर्जदारने खोटी माहिती देऊन अर्ज केला असेल, तर अशा परिस्थितीत त्या महिला या योजनेतून रद्द करण्यात येईल। आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, राशन कार्ड, निवासस्थानचा पुरावा, वैद्यकीय बिल, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पासपोर्ट आकाराचा फोटो, बँक खाते तपशील, विधवा असल्यास पतीचा मृत्यूपत्रक, महिला अपंग असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र, कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र। अर्ज रद्द करण्याची कारणे
महिला अर्जदार महाराष्ट्र राज्याची रहिवासी नसल्यास अर्ज रद्द करण्यात येईल. महिला अर्जदार आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबाशी संबंधित नसल्यास. जर अर्जदार महिला सरकारी नोकरी करत असेल. जर महिला अर्जदाराची वार्षिक उत्पन्न 1.2 लाखांपेक्षा जास्त असेल. अर्ज करण्याची पद्धत. महिला अर्जदारांनी जवळच्या पंचायत कार्यालयात जाऊन फॉर्म भरणे आवश्यक आहे. व्हिडिओखालील लिंकवर क्लिक करून अधिक माहिती मिळवा आणि या लिंकद्वारे ऑनलाईन फॉर्म भरा. हे व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांना व्हॉट्सॲपद्वारे पाठवा जेणेकरून त्यांना या व्हिडिओद्वारे अधिक माहिती मिळू शकेल. धन्यवाद.